नमस्कार मंडळी, चला तर आज आपण मिक्स डाळींचे मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे पौष्टिक आप्पे एकदम सोप्या पद्धतीत बनवतोय। त्यासाठी इथे मी एका वाटीचं माप घेतले। तुम्ही कसल्याही कुठेही छोट्या मोठ्या वाटीचं माप घेऊ शकता। 3 वाटी मी इथे रेशनिंगचं तांदूळ घेतले। रेशनिंगचं तांदूळ घेतले तर त्याने छान आप्पे होतात। तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता। 3 वाटी तांदूळ घेतले। आता त्याच वाटीने 3 वाटी वेगवेगळ्या डाळ्या घ्यायच्या आपल्याला। एक वाटी चना डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ, 3 वाटी तांदूळ आणि 3 वाटी डाळी घ्यायचे आपल्याला। जेवढं तांदूळ आहे ना तेवढं आपल्याला डाळी घ्यायचे। त्या स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजण्यासाठी 5 ते 7 तास ठेवायचे किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। तर डाळीमध्ये आपल्याला 1 छोटा टेबलस्पून मेथी दाणे टाकायचे, त्यामुळे पौष्टिक पण होतात आणि फर्मेंट व्हायला पण पीठ आपल्याला मदत होते, त्यामुळे मेथी दाणे टाकायचे। तर बघा, एक रात्रभर मी भिजत घातलं होतं। छान डाळ्या पण भिजल्या आणि तांदूळ पण छान भिजले गेले। तर तांदळातलं पाणी आपण काढून टाकायचे, डाळीमधलं पाणी राहू द्यायचं। आपल्याला दळताना जर पाण्याच्या गरज पडली तर हेच पाणी आपल्याला दळताना टाकायचे। मिक्सरच्या भांड्यात आपल्याला डाळी सर्वात प्रथम दळून घ्यायचे आहे। डाळी एकदम बारीक दळायचे आहेत। तर बघा, एकदम अशी फाईन पेस्ट करायची डाळींची, जाड ठेवायच्या नाही आहेत। त्यानंतर तांदूळ किंचित रवेदार ठेवायचे। तर डाळी आणि तांदूळ सर्व दळून झाले आणि मस्त आता एका भांड्यामध्ये काढले आणि 5 मिनिटं मस्त एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचे, म्हणजे पीठ एकदम फ्लफी असं जाळीदार बनतं। तर बघा, 5 मिनिटं मस्त मी पीठ हलवून घेतले। त्यानंतर आता ह्या डब्याला आपण झाकण लावून ठेवायचे। रात्रभर किंवा 12-13 तास आपल्याला हे उबदार ठिकाणी ठेवायचे। मस्त पीठ फुलून येतं इडलीच्या पिठासारखं। पीठ फुललं तरच आप्पे छान होतात, नाही ते एकदम कडक असे घशामध्ये अडकणारे आप्पे तयार होतात। असं पीठ जर फुललं ना एकदम सॉफ्ट असेच आपले आप्पे तयार होतात। पीठ बघू शकता, एकदम मस्त असं फर्मेंट झाले। तुम्हाला दाखवते मी, एकदम मस्त अशी जाळी पडली। असं पीठ तयार झालं ना खूप छान आप्पे होतात। किती खावा आणि किती नाही असं वाटतं। तर बघा, पिठाला मस्त अशी जाळी पडली। आता सर्व पीठ हलक्या हाताने मिक्स करून द्यायचे। आता आपल्याला यामध्ये लागणारं साहित्य किंवा आपल्याला यामध्ये सामग्री घालायची ती आपण आता बघूयात। तर पीठ मिक्स करून झाले ते बाजूला ठेवूया। आता यामध्ये मी ते घालणार आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने, थोडंसं अद्रक, लसूण, चवीपुरती हिरवी मिरची आणि कोथिंबीर। तुम्हाला जर हिरवी मिरची, कोथिंबीर, जर लसूण दळून नसन घालायचं तुम्ही कापून पण घालू शकता। आणि धने, जिरे आणि बडीशोप जर घातली ना एकदम मस्त असा फ्लेवर येतो पिठाला आणि पचायला पण छान होतात आप्पे, म्हणून मी ते घालते। तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला। तर बघा, आधी हे कोरडे मसाले आपल्याला मिक्सरला आधी फिरून घ्यायचेत, कारण हिरवी मिरची ते सोबत घातलं तर बारीक होणार नाहीत। तर आधी हे कोरडे मसाले दळून घेतले, त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ते पण घालायचे। तुम्हाला गरज वाटली तर पाणी टाकून पण दळू शकता। तर एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर बघा, मस्त आपली पेस्ट तयार झाली आहे। अशी पेस्ट जर घातली ना पिठामध्ये एकदम पौष्टिक आणि एकदम खमंग असे आप्पे तयार होतात। खूप छान असा मस्त सुगंध सुटलाय मसाल्याचा। त्यामध्ये 2 छोटे बारीक चिरलेले कांदे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व पीठ मस्त मिक्स करून द्यायचे। सर्व मिश्रण मस्त एकजीव झालं पाहिजे। तुम्हाला जर सर्व पिठाचे आप्पे जर करायचे नसतील तर मीठ आणि हे मसाले न टाकता बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 4-5 दिवस ठेवू शकता, छान राहतं। जेवढे पाहिजे तेवढे घेऊन तुम्ही आप्पे करू शकता। तर बघा, मस्त सर्व एकजीव झाले। तुम्हाला जर चटणी नसेल जरी केली ना सॉससोबत, हे आप्पे छान लागतात, कारण यामध्ये आपण चटणी वगैरे मिरची वगैरे घातलेली आहे, त्यामुळे छान चवदार लागतात। आता इथे एक आप्पे पात्र घेतले, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचे किंवा तुम्ही ब्रशनी पण कोटिंग करू शकता। आणि आता त्यामध्ये आपल्याला हे तयार आप्याचं मिश्रण घालायचे। सुरुवातीला साईडने जे गोल आहेत ना त्यामध्येच घालायचे, कारण फ्लेम गॅसची मधल्या आप्यांच्या पात्राला लागते, त्याच्यामुळे ते पटकन भाजतात किंवा जळू शकतात। म्हणून साईडने आपल्याला आप्पे सोडायचे आधी आणि नंतर मध्ये टाकायचे। आणि जेव्हा आपण भाजलेले बघताना आदली मधले उलटे करायचे आणि मग साईडचे करायचे, म्हणजे मग आप्पे जळत नाही, एकसारखे सर्व भाजले जातात। 1-2-3 मिनटं मस्त मंद गॅसवर भाजू द्यायचे। बघा, असं थोडासा गोल्डन कलर आला का मग उलटे करून द्यायचे। तर बघा, मस्त एकदम छान असे सोनेरी कलर आला आहे। पण तुम्ही बघू शकता कसे मस्त टम्म फुगलेत, एकदम मस्त असे आतून जाळीदार झालेत। आणि आता आपल्याला बाहेरून एकदम कुरकुरीत करून घ्यायचे।
तर बघा अजिबात जळलेले नाहीत. आधी मधले उलटी करायचे आणि नंतर साईडचे करायचे, म्हणजे छान भाजले जातात तोपर्यंत. तर मस्त सर्व आपे मी उलटे करून दिलेत. आता परत पुन्हा 1-2-3 मिनटं आपल्याला झाकण ठेवून खालच्या बाजूने पण आपल्याला भाजून घ्यायचे. थोडं ब्रशनी तेल लावू शकता तुम्ही, गरज वाटत असेल तर. पुन्हा झाकण ठेवायचे. 1-2-3 मिनटं मस्त त्याला वाफ घ्यायची. मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेत. खायला एकदम खमंग आणि मस्त पौष्टिक असे आहेत. तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा हे पीठ तयार जर असलं ना झटपट देऊ शकता. असं पीठ जर बनवून ठेवलं ना तर मुलांच्या डब्याला सकाळी किती घाई जरी असली ना पटकन 1-2 भांडे लावून मस्त आपण डब्याला हे सॉससोबतसुद्धा आप्पे देऊ शकता. एकदम पौष्टिक आहेत आणि करायला झटपट आहे आणि मुलांच्या शरीराला सुद्धा खूप छान आहेत आणि खूप छान चव आलेली आहे या आप्यांची. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर बघा बाहेरून एकदम कुरकुरीत झालेत आणि तुम्हाला दाखवते मी आतून एकदम मस्त इडलीसारखे असे जाळीदार झालेत. हलके हलके आपलं पीठ छान फर्मंट झालं होतं ना, त्यामुळे असे हलके असे जाळीदार आप्पे झालेले आहेत. खूप छान झालेत. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.